3 ऑक्टोबर रोजी नवदुर्गा उत्सव विसर्जन मिरवणूक मोठ्या उत्साहाने व शांततेत संपन्न झाली। 22 सप्टेंबर रोजी नवदुर्गा स्थापना करण्यात आली होती। कारंजा लाड शहरात लहान मोठ्या अंदाजे 35 सार्वजनिक नवदुर्गा उत्सव मंडळाकडून नवदुर्गाची स्थापना करण्यात आली होती। 3 ऑक्टोबर रोजी कारंजा येथे नवदुर्गा विसर्जन मिरवणूक मोठ्या थाटात व उत्साहात आणि शांततेत पार पडली। या मिरवणुकीत 25 सार्वजनिक मंडळ सहभागी झाले होते। मिरवणूक शहराच्या प्रमुख मार्गावरून निघून मार्गक्रमण करत रात्री 12च्या नंतर कारंजा जवळच असलेल्या इंझोरी येथील अडाण नदीच्या पुलावर नवदुर्गाचे विसर्जन करण्यात आले। विसर्जनासाठी कारंजा नगरपालिका, सर्वधर्म आपत्कालीन संस्था आणि कारंजा पोलिसांकडून अतिशय चोख बंदोबस्त करण्यात आला होता। मिरवणुकीत मोठमोठे डीजे साऊंड लावण्यात आले होते। अत्यंत मोठ्या व कर्कश आवाजात डीजे साऊंड एकमेकांशी स्पर्धा करीत होते। अगदी बोटावर मोजण्या इतक्या मंडळांनीच पारंपरिक वाद्यांचा आधार घेतला होता। मात्र डीजेच्या कर्कश आवाजात पारंपरिक वाद्याला कुठेही थारा मिळालेला दिसत नव्हता। मागील काही काळापासून तरुणाई पारंपरिक वाद्याला विसरून डीजेच्या कर्कश आवाजाच्या साऊंड मागे फिरताना दिसत आहे। मात्र या कर्कश आवाजामुळे वयोवृद्ध नागरिकांना, लहान मुलांना तसेच शहरातील विसर्जन मिरवणुकीच्या मार्गावरील दवाखान्यात भरती असलेल्या रुग्णांना या आवाजाचा किती त्रास होतो हे या तरुणांना अद्यापही कळलेले दिसत नाही। म्हणूनच कदाचित लाखो रुपये खर्च करून तरुण या डीजेच्या वाद्यांवर फिरताना दिसत आहे। विसर्जन मिरवणूक संपल्यानंतर 4 सप्टेंबर रोजी शहरातील नागरिकांमध्ये डीजे पासून होणाऱ्या त्रासामुळे कोणतीही मिरवणूक असो डीजे मुक्त असावी असा सूर निघत आहे। अक्षय लोटे, विदर्भ न्यूज, कारंजा लाड। श्रद्धा फैमिली शॉपिंग में जाएंगे हम सभी, साड़ियों की नई डिजाइन देखो यहीं से लाएंगे। श्रद्धा फैमिली शॉपिंग में जाएंगे हम सभी, लेडीज जेंट्स बच्चों की हर फैशन लाएंगे सभी। फैशन के सफर में आप भी आगे ही आगे बढ़ते चलिए, क्योंकि बिजीलैंड का सबसे बड़ा आलीशान भव्य शोरूम श्रद्धा फैमिली शॉपिंग एंड मॉल, बिजीलैंड कॉम्प्लेक्स, नांदगांव पेठ, अमरावती।